नागपुरातील बुलडोझर कारवाईला नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। फहीम खानच्या आईनं कारवाई विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। हिंसाचारातील 2 आरोपींच्या घरावरती नागपूर पालिकेनं तोडक कारवाई केली। फहीम खान आणि मोहम्मद युसुफ शेखच्या घरावरती मनपानं कारवाई केली। नागपूरच्या मास्टरमाइंडवर जी कारवाई त्याचं नाव काय, फराज काय नईम काय तो खान, तशाच प्रकारे याच्या संपत्तीची पूर्ण चौकशी करा। याचं बेकायदेशीर बांधकाम, याच्या प्रॉपर्ट्या, याच्याकडे असलेल्या गाड्या, हे सगळ्याची चौकशी करून याचं जर बेकायदेशीर असलं नागपूरमधलं घर हे बुलडोझरनी तोडून टाकावं। नागपूरच्या दंगलीची काल परवाची घटना आहे, ती भयानक घटना आहे। त्या घटनेमध्ये दंगलीमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंध आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जी बुलडोझर संस्कृती आपल्या महाराष्ट्रात चालू आहे, फक्त राजकारणात एखादा विरोधात गेला म्हणून त्याच्या घरावर कागदपत्र काहीतरी खोटे नाटे कागदपत्र काढायचे आणि त्याच्यावर बुलडोझर चालवायचा, ही बुलडोझरची शाही लवकरात लवकर संपली पाहिजे। मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री राणे हे देखील याची देखील चेतावणी या दंगलीच्या मागे कुठेतरी कारणीभूत आहे। तर आता देवेंद्र फडणवीस सरकार हे राणे यांचं घर देखील व त्याच्या घरावर देखील बुलडोझर चालवणार आहे का, हा देखील एक आमचा प्रश्न या निमित्तानं सरकारला आहे।